मला इच्छा झाली कुरडईची भाजी खायची. मस्त 5-6 कुरडया घेतल्या, त्यांचा चुरा केला आणि कोमट पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजत घातल्या. आता पावसाळा आहे तर लाईट जाणं साहजिकच आहे. आज मला आईचं हे सिक्रेट वेपन वापरायचं होतं, ही विळी. आईला याशिवाय काम होत नाही. मी पण वापरून बघते. माझ्या आईला सलाम आहे. मलाही जमलं पण थोडं-थोडं. भाजी केली आणि खूप भूक लागली. सगळ्यांनी लाईट न येण्याची वाट बघितली आणि जेवायला बसले. जेवायला बसलो की लिओला आणि इशूला मध्ये-मध्ये करायची फार सवय आहे. जेवण संपलं आणि लाईट आली. दुपारी इशूसोबत थोडा ॲक्टिव्हिटी टाईम स्पेंड केला. जंप, वॉक, रन यांच्या स्टेप्स करून दाखवत होते. पाऊस थांबला होता आणि खूप कामं होती. सगळे कपडे अगदी व्यवस्थित पिळून वाळत घालायचे होते, कारण आम्ही जेवण करत असताना पाऊस आला होता आणि ते थोडे ओले झाले होते. अगेन सगळी मेहनत दोबारा. पाण्यातून काढा, पिळा, वाळू घाला. काही कपडे तर खाली पडले होते, त्यांना अगेन वॉश करण्यापासून स्टार्टिंग होती. थोडा टाइम होताच तर विचारा, टेरेसचा सगळा कचरा साफ करून घ्या. सगळीकडे पाणी मारून गच्ची साफ करावी. जो काही कचरा असेल तो निघून जाईल, कारण तो कचरा पाईपमध्ये अडकतो आणि टेरेसचे पाणी ब्लॉक होते. कालचे सगळे सुकलेले कपडे घेऊन खाली आले. बेडशीट चेंज करायची होती. 2 डेज पासून विचार करत होते. आता फायनली चेंज केली. स्किन केअर करताना सगळं सामान, ब्रशेस टेबलवरच त्यांना प्रॉपर पाऊचमध्ये टाकलं. एक्स्ट्रा सामान असेंबल केलं. मी इथे व्हिडिओ करत असताना इश्यू पण असते. ती मला त्रास देऊ नये म्हणून मी तिची ही ABCDचा बोर्ड इथेच ठेवते. कपडे सगळे घडी घालून अगेन कबडमध्ये प्रॉपर ठेवले. आता चहाचा टाइम झाला. खाली आले आणि चहा केला. इशूला आणि ताईला मिल्क, आईला, मला आणि पूजाला शुगर फ्रीचा चहा, श्रीला आणि जानूला शुगरचा चहा. यामध्ये पण व्हरायटीज आहेत. व्हिडिओ ऑफ केला आणि गप्पा मारत चहा एन्जॉय केला. तर असा होता माझा डे. उद्या पुन्हा भेटूया. बाय.